नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 22 फेब्रुवारी रोजी म्हणजे आज झालेल्या पहिल्या शिफ्टमध्ये झालेल्या पेपरमधील प्रश्न बघणार आहोत। तर बघा, पहिला प्रश्न आहे, आयसीडीएस योजनेत पूरक पोषण कशासाठी दिले जाते? तर बघा, आयसीडीएस योजनेत पूरक पोषण हे शारीरिक पोषण सुधारणा यासाठी दिले जाते। विद्यार्थ्यांनो, तुम्ही प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देत चला आणि तुम्हाला कितीपैकी किती मार्क्स मिळाले ते कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस सुद्धा होईल आणि तुम्हाला माहित पडेल की तुमचा अभ्यास किती झाला। तर बघा, सेकंड क्वेश्चन, पोषण अभियानाचा एक घटक म्हणजे मिशन इंद्रधनुष, याचा उद्देश काय आहे? तर बघा, पोषण अभियानाचा एक घटक म्हणजे मिशन इंद्रधनुष, याचा उद्देश आहे मुलांना लसीकरण करणे। मिशन इंद्रधनुष म्हणजे लसीकरणाशी संबंधित आहे आणि मिशन इंद्रधनुष योजना ही कधी चालू झाली याचा आन्सर मला कमेंट मध्ये सांगा। हे सर्व प्रश्नाचे उत्तर मी ऑलरेडी घेतलेले आहे। क्वेश्चन नंबर 3 आहे, पोषण अभियानाचा एक प्रमुख उपक्रम कोणता? सांगा। तर बघा, पोषण अभियानाचा एक प्रमुख उपक्रम म्हणजे बाल विकास कार्यक्रम सुद्धा आहे, किशोरवयीन मुलांसाठी पोषण कार्यक्रम सुद्धा आहे आणि महिला सक्षमीकरण सुद्धा आहे, म्हणजेच वरील पैकी सर्व। आणि विद्यार्थ्यांनो, कोणी कोणी आज एक्झाम दिली, कुठल्या शिफ्टला दिली ते मला कमेंट मध्ये सांगा आणि तुमच्या आणि ज्यांची एक्झाम व्हायची आहे त्यांची एक्झाम कधी आहे ते मला कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल की तुमची एक्झाम कधी आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा। तसेच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पोषण अभियानाच्या यशासाठी कोणता उपक्रम महत्वाचा आहे? तर बघा, पोषण अभियानाच्या यशासाठी आहार संबंधित माहितीचे प्रसारण हा उपक्रम महत्वाचा आहे। नेक्स्ट आहे, वर्ड प्रोसेसिंग करता खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते? तर बघा, क्वेश्चन नंबर 5 आहे, वर्ड प्रोसेसिंग करिता पेज मेकर, वर्ड स्टार, MS वर्ड म्हणजे वरील पैकी सर्व सॉफ्टवेअर वापरले जाते। क्वेश्चन नंबर 6 आहे, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांना वयाची रिकामी जागा वर्षे पूर्ण केल्यानंतर पद धारण करता येत नाही। तर बघा, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांची वयोमर्यादा ही 65 वर्ष असते आणि सदस्यांची किती असते? सदस्यांची वयोमर्यादा ही 60 वर्ष असते। अध्यक्ष 65 आणि सदस्य 60 वर्ष, लक्षात ठेवा। क्वेश्चन नंबर 7 आहे, अंगणवाडी कार्यकर्त्याचे प्रमुख कार्य काय आहे? तर बघा, अंगणवाडी कार्यकर्त्याचे प्रमुख कार्य आहे बालक आणि माता यांना पूरक पोषण वितरण करणे। बालक आणि माता यांना पूरक पोषण वितरण करणे। शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे आहे का? नाही। युवकांसाठी नाही। अंगणवाडी कुठे, युवक कुठे, आर्थिक मदत नाही, बिलकुल नाही। ऑप्शन इलिमिनेशन मेथड पण वापरू शकता। धोंडो केशव कर्वे यांचे कार्य येथे विस्तारले आहे। तर सांगा। तर बघा, धोंडो केशव कर्वे यांचे कार्य हिंगणे येथे विस्तारले आहे। कुठे? हिंगणे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोषण अभियानात जनजागृती कशाद्वारे केली जाते? तर सांगा। तर बघा, याचा आन्सर आहे वरील पैकी सर्व। घरगुती भेटी, आरोग्य शिबिरे आणि सामाजिक माध्यमे म्हणजेच वरील पैकी सर्व माध्यमातून पोषण अभियानात जनजागृती केली जाते। कितवा क्वेश्चन होता हा? 9वा। क्वेश्चन नंबर 10, नाशिक जिल्ह्यात या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे। तर सांगा। तर बघा, नाशिक जिल्ह्यात निफाड या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे। कुठे आहे? कांदा संशोधन केंद्र नाशिक मध्ये निफाड या ठिकाणी। क्वेश्चन नंबर 11 आहे, महाराष्ट्राला किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे। तर बघा, महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, न्यू इंग्लिश स्थापनेस कोण जबाबदार होते? तर बघा, न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस गोपाळ गणेश आगरकर जबाबदार होते। क्वेश्चन नंबर 12, ठीक आहे। क्वेश्चन नंबर 13 आहे, ची
रिकामी जागाची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात. तर बघा, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतो. कोणाची मर्जी असेपर्यंत? राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतो. क्वेश्चन नंबर 14 आहे, खालीलपैकी समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. गौरव, सन्मान. गौरव म्हणजे सन्मान, बरोबर आहे. आठवण म्हणजे अचंबा होते का? नाही. आकाश म्हणजे मोहीम होते का? नाही, चुकीचं आहे. नदीगिरी होते का? नाही. तर काय आहे? गौरव, सन्मान. क्वेश्चन नंबर 15 आहे, मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहे? तर बघा, मराठी वृत्तपत्राचे जनक हे बाळशास्त्री जांभेकर आहेत. कोण आहे? बाळशास्त्री जांभेकर आहेत. क्वेश्चन नंबर 16 आहे, गर्भवती महिलांसाठी आहारामध्ये कोणत्या घटकाचा समावेश खूप महत्वाचा असतो? तर बघा, गर्भवती महिलांसाठी आहारामध्ये लोह या घटकाचा समावेश खूप महत्वाचा असतो. क्वेश्चन नंबर 17 आहे, अंगणवाडी कार्यक्रमात कोणत्या वयोगटातील मुले लक्षात घेतली जातात? तर बघा, अंगणवाडी कार्यक्रमात 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुले लक्षात घेतली जातात. क्वेश्चन नंबर 18 आहे, कुपोषण म्हणजे काय? तर कुपोषण म्हणजे आवश्यक पोषण घटकांची कमतरता. कुपोषण म्हणजे काय असते? शरीरात आवश्यक पोषण घटकाची कमतरता असते. क्वेश्चन नंबर 18 आहे, क्वेश्चन नंबर 19 आहे, जननी सुरक्षा योजना केव्हापासून राबवली जाते? तर सांगा. तर विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये द्यायचं आहे. जननी सुरक्षा योजना केव्हापासून राबवली जाते? तर याचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये द्या. बाल संरक्षण आयोग कोणत्या वर्षी स्थापन झाला? तर बघा, बाल संरक्षण आयोग हा 2005 या वर्षी स्थापन झाला. बाल संरक्षण आयोग 2005 या वर्षी स्थापन झाला. विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न इथेच संपले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तिथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे आणि तुमची एक्झाम कधी आहे हे सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.